इराणमध्ये बहाई समुदायावर होणाऱ्या कथित अत्याचारांचे आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले असून पेवान नायमी या तरुणाला केवळ त्याच्या धार्मिक श्रद्धेमुळे अटक करून अमानुष छळ करण्यात आल्याचा आरोप आहे। या प्रकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा एकदा मानवाधिकारांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8 जानेवारी रोजी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोणताही ठोस पुरावा नसताना पेवान नायमी याला अटक करण्यात आली। त्याला इराणच्या IRGCच्या ताब्यातील डिटेन्शन सेंटरमध्ये ठेवण्यात आले। या केंद्रामध्ये कैद्यांवर कठोर वागणूक दिली जाते अशी आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख आहे। अटकेनंतर त्याच्यावर दीर्घकाळ चौकशी करण्यात आली। या काळात त्याला अन्न व पाणी यांसारख्या मूलभूत गरजांपासून वंचित ठेवण्यात आले, तसेच वारंवार मारहाण करण्यात आल्याचा आरोप आहे। विशेष म्हणजे त्याला 2 वेळा बनावट फाशी देण्याचा अनुभव देण्यात आला, जो गंभीर मानसिक छळाचा प्रकार मानला जातो। तसेच ज्या गुन्ह्यांच्या वेळी तो आधीच कोठडीत होता त्याच गुन्ह्यांमध्ये त्याला अडकवण्यात आल्याचा आरोप आहे। दबावाखाली त्याच्याकडून जबरदस्तीने कबुली घेतली गेली आणि ती सरकारी दूरदर्शनवर प्रसारित करण्यात आली। मात्र अद्यापपर्यंत त्याची कोणतीही न्यायालयीन सुनावणी झालेली नाही किंवा कोणताही ठोस पुरावा सादर करण्यात आलेला नाही। दरम्यान अलीकडील काळात काही कैद्यांची सुटका करण्यात आली असली तरी पेवान नायमी अजूनही तुरुंगातच आहे। केवळ त्याच्या श्रद्धेमुळे त्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचा आरोप बहाई समुदायाकडून करण्यात येत आहे। त्याची प्रकृती दिवसेंदिवस खालावत असून त्याला वैद्यकीय उपचार नाकारले जात असल्याचेही सांगितले जाते। सध्या त्याला एकांत कोठडीत ठेवण्यात आले असून सतत मानसिक दबावाखाली ठेवले जात आहे। त्यामुळे त्यांच्या कुटुंबियांनी त्याच्या जीविताबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे। इराणमध्ये 1979 पासून बहाई समुदायावर सातत्याने अत्याचार होत असल्याचे अनेक अहवालांमधून नमूद करण्यात आले आहे। देशातील सामाजिक राजकीय अस्थिरतेच्या काळात या समुदायाला वारंवार लक्ष्य केले जाते अशी टीकाही केली जात आहे। या पार्श्वभूमीवर बहाई इंटरनॅशनल कम्युनिटी, जिनिवा आणि जागतिक बहाई समुदायाने या प्रकरणाची तातडीने दखल घेण्याचे आवाहन केले आहे। पेवान नायमीच्या सुरक्षिततेची हमी देण्यात यावी आणि अशा प्रकारच्या कथित क्रूरतेला आळा घालावा अशी मागणी देखील करण्यात आली आहे। निष्पक्ष बातम्या, नवा दृष्टिकोन, युवा स्तंभ न्यूज नेटवर्क।